जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवलाय। त्यांना 100 पैकी 86.29% गुण मिळाले आहेत। यानंतर आपल्या या यशाचं श्रेय त्यांनी महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिलं आहे। मनीषा आव्हाळे यांची उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून जानेवारी महिन्यात नियुक्ती झाली होती। याच दरम्यान राज्य सरकारने कार्यालयीन सुधारणांसाठी 100 दिवसांची विशेष मोहीम सुरू केली होती। त्यात मनीषा आव्हाळे यांना 90 दिवसांपेक्षाही कमी वेळ मिळाला। मात्र या कालावधीत त्यांनी प्रशासनात लक्षणीय बदल केले। काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये आलेली मरगळ झटकून त्यांनी नवचैतन्य निर्माण केलं आणि नागरिकांना चांगली सुविधा देण्यासाठी एक टीम तयार केली। त्यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांना 100 पैकी 86.29% गुण मिळाले। त्यामुळे त्यांचा राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांमध्ये प्रथम क्रमांक आला आहे। मनीषा आव्हाळे या अतिशय तरुण IAS अधिकारी असून आयुक्त म्हणूनही त्यांची ही पहिलीच पोस्टिंग आहे। त्यातच त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होतोय। आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी कार्यालयीन सुधारणा च्या अंतर्गत जी मोहीम आखली होती 100 दिवसाची, त्याच्यामध्ये खरं तर मला 90 पेक्षाही कमी दिवस मिळाले होते, कारण की मी 17 जानेवारीला चार्ज घेतला होता। माझा मानस हाच होता की मला काम करायचं आणि चांगलं काम करायचं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी तयारी केली, टीम तयार केली आणि आजचा रिझल्ट असा होता की कुठेतरी त्याचं फळ आम्हाला मिळालं। त्या मेहनतीचं तेवढंच एक आहे। सगळ्यात मोठी समस्या तर तेच होती की मेंटल ब्लॉकेजेस फार होते की काम करणाऱ्या अधिकाऱ्यामध्ये एक मरगळता दिसून आली होती मला की काम होऊ शकतं, काम करायला गेलं तर त्याचं आउटपुट किती येईल। तर त्या अनुषंगाने मला वाटते तो एक पहिला भाग होता। दुसरा म्हणजे खूप कमी वेळ आम्हाला मिळत होता आणि त्या कमी वेळेमुळे बऱ्याच गोष्टी सुधारायच्या होत्या। तर मला माझ्या टीमचं फार कौतुक आहे। माझ्या सगळ्या अधिकारी कर्मचारी, अगदी वर्ग 4चे कर्मचारी पण त्यांनी खूप मेहनत त्याच्यामध्ये घेतलेली आहे आणि हा जो बदल आहे तो फक्त मला वाटते क्रमांकापुरता नाही, तर सिटीच्या म्हणजे आपल्या नागरिकाच्या प्रत्येक घरामध्ये हा आपल्याला दिसून येतोय। म्हणजे प्रत्येक संवर्गामध्ये आपल्याला आढळून येतोय की हो, कुठेतरी पॉझिटिव्हिटी आहे। तर हे सगळ्यांच्या टीम एफर्ट्समुळे झालं। त्या चांगल्या कार्यामुळे आपण ते करू शकलो। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।